हाय गाईज, सी बस कार्निवल फेस्टिवल आता दादर शिवाजी पार्क इथे चालू झालेला आहे. 19, 20 आणि 21 डिसेंबरसाठी आहे. वेळ आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत. नक्की व्हिजिट करा आणि लवकरच व्हिजिट करा. प्रत्येक स्टॉल खूप युनिक, पारंपरिक आणि खूप व्हेरायटीचे भरलेले आहेत. तुम्हाला प्रत्येक स्टॉलवर काही ना काही घेतल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. आम्ही सुद्धा तिथे काही ना काही घेतलेलं आहेत. मी तुम्हाला जर कॉमेंट करून मला नक्की सांगा. जर तुम्हाला कुठल्याही एका स्टॉलचे मी नाव, नंबर टाकलेला आहे. तर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर मला कमेंट करून सांगा. मी प्रत्येक स्टॉलची तुम्हाला त्यांची Instagram हँडल देईल आणि आम्ही काय-काय घेतलं त्याची सुद्धा कलेक्शन मी लवकरच तुम्हाला दाखवेन. खूप छान होतं. मला खूप आवडलं. इकडचं मी रिव्ह्यूज तुम्हाला देईल, की ही जो फेस्टिव्हल होता, तिथे खूप वेगळे-वेगळे व्हरायटी होती. 15 प्लस फूड स्टॉल्स आहेत आणि 20 प्लस तुम्हाला वेगळे-वेगळे शॉपिंग्स करायला आयटम्स मिळतील. जास्त करून वुमेन्स कलेक्शन खूप होते. मेन्स कलेक्शन मला खूप कमी दिसलं तिथे. हे ह्या ताईंचे होते ते कॉटन साडीज होते. हे हँड प्रिंटेड होते. तिने स्वतःहून हँड पेंटिंग करून बनवलेले होते. तिने हे मंगळसूत्र बनवले आहेत. हे मार्गशीर्ष गुरुवारसाठी तिचे खास स्पेशल व्हेरायटी होती आणि इथून सुद्धा आम्ही खूप काही गोष्टी घेतलेल्या. जसे मंगळसूत्र किंवा मंगळसूत्र टाइप हे गळ्यात घालायचे वगैरे त्यांच्याकडे खूप वेगवेगळे व्हेरायटीज होते. हा त्यांचा कार्ड आहे. मला तुम्ही सांगा जर तुम्हाला हवे असेल काही गोष्टी तर मी तुम्हाला त्यांचे हँडल देईल. तसं तुम्हाला तिथे जाऊन व्हिजिट करायचंच आहे, तर तुम्ही नक्की व्हिजिट द्या. इथे असं हे जे होतं ते बेडशीट्स वगैरे होते. हे कॉटन बेडशीट्स वगैरे लावलेले होते आणि सगळ्यांनी इथे हँडमेड गोष्टी विकत होत्या इथे. जसं कॅन्डल्स आहेत, कोस्टल्स आहेत किंवा हँड प्रिंटेड खूप छान असे त्या लोकांनी वेगळ्या-वेगळ्या पाट्या वगैरे बनवलेल्या, मॅग्नेट्स बनवलेले होते. रुखवताचं सगळं सामान वगैरे मिळतं त्यांच्याकडे. प्रत्येकाकडे काही ना काही एक आपली युनिक असं व्हेरियंट होतं. मला तर खूप आवडलं. मी प्रत्येक स्टॉलला प्रत्यक्ष जाऊन व्हिजिट केलेलं होतं. इकडे होतं हे जीन्सचे बनवलेले बॅग्स होते, स्लिंग्स होते आणि खूप मोठे-मोठे सुद्धा त्यांच्याकडे आपल्याला डेली यूज वगैरेसाठी घालायला ऑफिस टाइप किंवा पार्टी वेअर्स असे वेगळे-वेगळे टाइपचे त्यांनी बनवलेले जीन्स बॅग्स होते. स्टार्टिंग फ्रॉम 2000 रेंजेस होते. रेंजेस काही स्टॉलवर खूप जास्त आहेत, काही स्वस्त आहेत, काही खूप अफोर्डेबल आहेत, काही खूपच जास्त महाग होते. त्यामुळे आम्हाला असं वाटलं, की काही-काही स्टॉल्स तुम्हाला मे बी आवडतील, नाही आवडेल. हे आपल्या प्रत्येकाच्या चॉईसवर असणार आहे. नेक्स्ट आम्ही व्हिजिट केलेलं फूड स्टॉलला हे पुरणपोळी भाकरी केंद्र टाइप हे होतं एक. खूप छान होतं आणि आम्ही स्वतःही माझी मम्मी आहे जी आम्ही स्वतः इथे विकत घेतलेली. खूप छान होती आणि नक्की तुम्हाला सुद्धा आवडेल. इथे मुलांचे असे डान्स वगैरे फंक्शन चालू होते. संध्याकाळी खूप छान असणार इकडचं वातावरण. आम्ही गेलेलो दुपारच्या टायमाला. आम्हाला तर खूप काही-काही ॲक्टिव्हिटीज वगैरे बघायला मिळाल्या इकडे आणि आय विल सजेस्ट टू की आता पुढची व्हिडिओ तुम्ही नक्की सगळ्यांनी स्वतःहून बघा आणि मला सांगा, की तुम्हाला या फेस्टिव्हलबद्दल काय आवडलं आणि काय नाही आवडलं आणि नक्की व्हिजिट करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा ह्या फेस्टिव्हलबद्दल. थँक यू.